विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काय सिस्टीम वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर आपण SI सिस्टीम मधले सगळ्या जे काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे त्या एक डिस्कस केलेल्या आहेत, त्याचे युनिट्स, त्याचबरोबर त्याचे सिम्बॉल. आणि हे युनिट्स लिहित असताना, SI युनिट लिहित असताना त्याचे काही वेगवेगळे रूल्स आहेत ते डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या 3 फंडामेंटल बेसिक क्वांटिटी आहेत त्या म्हणजे लेंथ, मास, टाइम यांचं मेजरमेंट डिस्कस करायचं आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण मेजरमेंट ऑफ लेंथ डिस्कस करणार आहे. बघा, मेजरमेंट ऑफ लेंथ, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक डायरेक्ट मेथड आहे, दुसरी इनडायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथड म्हणजे काय? आपल्याला अंतर मोजता येणार आहे. या अगोदरही आपण बऱ्याच वेळेला मोजलेलं आहे. बघा, मीटर स्केल असतं, अशा पद्धतीने ही मीटर स्केल आहे. किंवा आपल्या कंपास बॉक्स मधली जी काय 6 इंचाची पट्टी आहे, काही ठिकाणी 12 इंचाची पट्टी आहे, 15 सेंटीमीटरची आहे, 30 सेंटीमीटरची आहे. त्याच्या साह्यानं आपण काही वेळेला ट्रायंगल काढलेला आहे, स्क्वेअर काढलेला आहे, रेक्टँगल काढलेला आहे, लेंथ मोजूनच काढलेला आहे आपण. ही डायरेक्ट मेथड आहे. याचा जो लिस्ट काउंट आहे, म्हणजे याच्या साह्यानं कमीत कमी किती मोजता येतं. लिस्ट काउंट म्हणजे काय? द स्मॉलेस्ट डिव्हिजन दॅट कॅन बी मेजर्ड बाय द इन्स्ट्रुमेंट, त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हणणार आहे. याचा लिस्ट काउंट किती आहे? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. मीटर स्केलचा लिस्ट काउंट 10⁻³ मीटर. जर आपण मीटर स्केलचा विचार केला, मग 1 मिलीमीटर पेक्षा कमी अंतर मोजायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर त्यासाठी आपण या ठिकाणी असं एक दुसरं डिव्हाइस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, ते म्हणजे व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपल्याला डायमीटर काढता येणार आहे. वरचे जॉज वापरले तर सिलेंडर किंवा रिंगचा डायमीटर काढता येणार आहे, इनर डायमीटर, आतला डायमीटर काढता येणार आहे. खालचे जॉज वापरले तर आउटर डायमीटर कॅल्क्युलेट करता येणार. रिंग असेल, स्पियर असेल, सिलेंडर असेल, त्यांचा तो डायमीटर कॅल्क्युलेट करता येणार आहे. आणि आता याचा लिस्ट काउंट जो आहे, याच्या सहाय्याने कमीत कमी किती मोजता येणार आपल्याला? 10⁻⁴ मीटर व्हर्नियर कॅलिपर म्हणणं आहे. व्हर्नियर कॅलिपर. त्याचबरोबर याच्यापेक्षा कमी मोजायचं असेल तर आपल्याकडे आणि 2 इन्स्ट्रुमेंट आहे. याला मायक्रोमीटर स्क्रू गेज असं म्हटलेलं आहे. याचा लिस्ट काउंट आहे 10⁻⁵ मीटर. मायक्रोमीटर स्क्रू, मायक्रोमीटर स्क्रू गेज. किंवा असे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला स्पेरोमीटर असं म्हटलेलं आहे. याच्या सहाय्यानं कर्व सरफेस जो असेल त्याचे रेडियस कॅल्क्युलेट करता येणार आहे. हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचे आहे. व्हर्नियरचं करायचं आहे, मायक्रोमीटरचं करायचं आहे, त्याचबरोबर या स्पेरोमीटरवरती सुद्धा एक्सपेरिमेंट करायचं आहे. याचाही लिस्ट काउंट आहे तर 10⁻⁵ मीटर आहे. याला आपण डायरेक्ट मेथड असं म्हणणार आहे. याला आपण काय नाव देणार आहे? डायरेक्ट मेथड. हे आपण डायरेक्ट मोजू शकतो, असे हे डायरेक्ट मेथड. आणि आता समजा आपल्याला स्टार किंवा प्लॅनेट याचं अंतर मोजायचं असेल तर आपण मीटर पट्टी घेऊन काय मोजू शकत नाही. आपण स्टार, प्लॅनेट किंवा व्हेरी लार्ज डिस्टन्स वरचे जे ऑब्जेक्ट आहेत ते अंतर आपल्याला डायरेक्ट असं मोजता येणार नाही. म्हणून त्याच्यासाठी ही इनडायरेक्ट मेथड आहे. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय केलं जाणार आहे? याच्यामध्ये पॅरलॅक्स मेथड वापरली जाणार आहे. पॅरलॅक्स म्हणजे काय? बघा, द चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड बदलल्यामुळं या ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये बदल होतो.
तो कसा होतो आणि काय आहे पॅरलॅक्स. एक छोटासा एक्सपेरिमेंट किंवा तुम्ही स्वतः करायचं आहे. एक डोळा हाताचं बोट ठेवायचं समोर आपल्या, त्याच्याकडे बघायचं आहे. बघत असताना एक डोळा बंद करायचा, त्याची पोझिशन बघायची. दुसरा डोळा बंद करायचा, त्याची पोझिशन बघायची. तुम्हाला निश्चितपणे याची पोझिशन बदललेली दिसेल. आणि हा जो काही बदल आहे, पोझिशन मधला जो काही बदल आहे, याला पॅरलॅक्स असं म्हटलेलं आहे. आणि हा पॅरलॅक्स जो आहे तो आपल्याला बऱ्याच एक्सपेरिमेंट मध्ये असा जो काही चेंज आहे ऑब्जेक्टच्या पोझिशन मधला किंवा इमेजच्या पोझिशन मधला, तो आपल्याला रिमूव्ह करायचा असतो. या ठिकाणी इनडायरेक्ट मेथडचा विचार करत असताना समजा हा स्टार आहे, आपण अर्थ सरफेस वरती आहे आणि या अर्थ सरफेस वरून आपण काय करणार आहे बघा, या स्टारकडं आपणाला अशा पद्धतीनं टेलिस्कोपच्या सहाय्याने ऑब्झर्व करता येणार आहे. या दोन टोकापासून ऑब्झर्व करता येणार आहे. या दोन पॉइंट मधलं अंतर जे आहे त्याला बेसिस किंवा बी असं म्हटलेलं आहे. बेसिस किंवा बी असं म्हटलेलं आहे. आणि हा जो अँगल आहे तो आपला थीटा असा असणार आहे. आपण टेलिस्कोप लावणार आहे त्या स्टारकडं, इथला अँगल मोजता येईल आपल्याला विथ व्हर्टिकल. या बाजूला लावणार आहे विथ व्हर्टिकल आणि या डायरेक्शन मधला अँगल मोजता येईल. आणि याचा हा आपल्याला डबल घेता येईल. हा थीटा म्हणजे टोटल आपल्याला 2 थीटा किंवा आपण एकत्रित त्याला थीटा असं म्हटलेलं आहे. मग हा अँगल आपल्याला मोजता येणार आहे. हे डिस्टन्स असणार आहे, इथं स्टार असणार आहे. आणि आपल्याकडे अँगलची बेसिक डेफिनेशन जी आहे ती काय बघा, थीटा इक्वल टू अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हे जे आहे ते आपल्याला आर्क घेता येणार आहे बी, आणि रेडियस आहे ती डी असं घेता येणार आहे. हा अँगल जो आहे तो एकदम कमी असणार आहे, फार कमी असणार आहे हा अँगल. आणि त्यामुळं डी इक्वल टू आपल्याला बी अपॉन थीटा असं घेता येईल. मग थीटा आपण मोजलेला आहे, हे अंतर आपल्याला मोजता येणार आहे, डायरेक्ट मोजता येणार आहे. अँगल आपण मोजणार आहे, याच्यावरून आपल्याला बी बाय थीटा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, अशा या डिस्टंट स्टारचं जे काय डिस्टन्स आहे ते अशा पद्धतीनं मोजता येणार आहे. तसंच आपल्याला या ठिकाणी समजा एखाद्या स्टारचा डायमीटर किंवा प्लॅनेटचा डायमीटर पाहिजे असेल तर अर्थ सरफेस वरून काय करणार आहे बघा, अर्थ सरफेस वरून आपण या प्लॅनेटच्या या बाजूला असा हा टेलिस्कोप आपण फोकस करणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण फोकस करणार आहे. अर्थ सरफेस वरून या बाजूला फोकस करणार आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण फोकस करणार आहे. समजा हा पॉइंट आपण घेतलेला असेल आणि असा हा फोकस केल्यानंतर हा त्याचा डायमीटर आपल्याला मिळणार. हा अँगल असणार आहे अल्फा समजला, हा डायमीटर आहे आणि हे डिस्टन्स आहे डी असं. तर त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी अल्फा अँगल इक्वल टू काय लिहिलं बघा, डी बाय डी असं लिहिलं. अल्फा इक्वल टू डी बाय डी. त्याच्यावरून आपल्याला हा डायमीटर जर काढायचा असेल, हा डायमीटर काढायचा असेल तर अल्फा डी असं लिहिता येणार आहे. म्हणजे या प्लॅनेटचा डायमीटर सुद्धा आपल्याला या पॅरलॅक्स मेथड मध्ये कॅल्क्युलेट करता येणार आहे. डिस्टंट स्टारचा ऑब्जेक्ट डिस्टन्स हा स्टार आहे त्याचा अंतर काढता येणार आहे. त्याचबरोबर डिस्टन्स स्टार असेल त्याचं अंतर काढता येणार आहे. सन सूर्याचं अंतर जे आहे तेही आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना ज्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे त्या ऑर्बिटचा डायमीटर जवळपास 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढा आहे. 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पासून सूर्याच्या सेंटर पर्यंतचं जे अंतर आहे त्याला 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणायचं आहे. आणि त्याची किंमत आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर किंवा अप्रॉक्सिमेटली 1.5 इंटू 10⁻11 मीटर 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आपल्याला मिळणार. म्हणजे आपण जर याच ठिकाणी हे पृथ्वीचं जर ऑर्बिट विचारात घेतला तर हे 2 ऍस्ट्रॉन, त्याचा डायमीटर म्हणजे 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असा होणार आहे. हा सूर्य असेल, याचा अंतर आपल्याला या पद्धतीने सुद्धा कॅल्क्युलेट करता येणार आहे. असा हा या ठिकाणी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथडचा पार्ट. आता
डिस्टन्स मोजायचं असेल तर त्याच्यासाठीचं युनिट आहे ते मीटर असं आहे. डिस्टन्स मोजायचं असेल तर त्याच्यासाठीचं युनिट आहे ते मीटर असं आहे. आणि हे 1 मीटर जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी डिफाईन करता येते बघा. हाऊ टू डिफाईन 1 मीटर? इट इज द पाथ और डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट. इट इज द पाथ और डिस्टन्स कव्हर्ड बाय द लाईट इन टाइम. टाइम किती असणार आहे बघा, 1/299. 1 लाईटचा स्पीड आहे तो अप्रॉक्सिमेटली आपण 3 × 10⁸ असा घेतो. मात्र व्हॅक्यूम मध्ये लाईटचा स्पीड जो आहे तो 299,792 आणि 458 एवढा आहे. 1/299,792,458 सेकंद एवढ्या टाइम मध्ये लाईटनं कव्हर केलेलं अंतर म्हणजे 1 मीटर आहे. आता हे वाचायचं कसं आहे बघा. वाचत असताना हे आपल्याला माहिती आहे 458 किंवा हे आपल्याला माहिती आहे 792,000 असं म्हणणार. इथपर्यंत आपल्याला कदाचित माहित असेल. 458 मोजता येत आपल्याला, 792,000 असं म्हणणार आपण. त्याच्या अलीकडे यायचं असेल तर 1000च्या पेक्षा मोठा जो 10⁻³ न मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा जो काय नंबर आहे त्याला मिलियन असं म्हणायचं आहे. म्हणजे 10⁻³ ला आपण 1000 असं म्हणणार, 10⁻⁶ ला मिलियन असं म्हणणार आहे, 10⁻⁹ ला बिलियन असं म्हणणार आहे आणि 10⁻12 ला आपण या ठिकाणी ट्रिलियन असं म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला वाचायचं असेल तर काय ना बघा, 369 म्हणजे आपल्याला बिलियन घ्यायला पाहिजे, तो मिलियन घ्यायला पाहिजे. 299 मिलियन 792,458 बघा. मिलियन, 1000, 100. त्याच्या अगोदर 3 डिजिट आपण जर लेफ्ट साइडला गेलो 3 डिजिट तर मिलियनच्या ठिकाणी आपल्याला बिलियन आणि पुन्हा 3 डिजिट गेलो की ट्रिलियन असं म्हणता येणार आहे. हा नंबर वाचायचा असेल तर काय येणार, 299,792,458 एवढा हा जो काही नंबर आहे 299,792,458 100 एवढ्या सेकंदामध्ये लाईटनं कव्हर केलेलं अंतर म्हणजे आपणाला या ठिकाणी 1 मीटर असं म्हणता येणार आहे. अशी ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड आपण या अगोदर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट सांगितलेलं आहे. 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 1.5 × 10⁻11 मीटर असं लिहिता येईल मला. 1 AU इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 1.5 × 10⁻11 मीटर असं लिहिता येणार आहे. आणखीन एक युनिट आहे डिस्टन्सचा किंवा लेंथचा, म्हणजे लाईट इयर. लाईट एका वर्षामध्ये किती अंतर जाणार आहे त्याला आपण त्या अंतराला लाईट इयर असं म्हणणार आहे. बघा, डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्हेलॉसिटी फिक्स आहे 3 × 10⁸. टाइम म्हणजे 1 इयर. एका वर्षामध्ये 365 दिवस आणि एका दिवसाचे 24 तास आणि तासाचे 36 सेकंद. हे जर आपण लाईट इयर असं जर घेतला तर आपणाला हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते 9.46 × 10⁻15 असं मिळणार आहे. म्हणजे 1 लाईट इयर इक्वल टू 9.46 × 10⁻15 मीटर असं येणार आहे. आणखीन एक युनिट आहे त्याला पॅरलॅटिक सेकंद असं म्हटलेलं आहे किंवा पारसे असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. रेडियस इक्वल टू आर्क अपॉन अँगल असं लिहिलं आहे. ही आर्क किती असायला पाहिजे तर 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असायला पाहिजे आणि अँगल किती असायला पाहिजे तर 1 सेकंद असायला पाहिजे. 1 सेकंद असायला पाहिजे. आणि या दोघांचा रेशो घेतल्यानंतर ते जे युनिट येणार आहे ते पारसे असं येणार आहे. आणि हे पारसे युनिट जे आहे त्याचं कन्व्हर्शन जे आहे मीटर मध्ये ते आपल्याला या ठिकाणी 3.1 ×
10⁻16 मीटर असं मिळणार आहे. 2 स्टार मधलं अंतर मोजण्यासाठी मोस्टली याचा वापर केलेला आहे. हे मोठे मोठे युनिट्स आहेत. लहान युनिट्स आपल्याला माहिती आहे, मायक्रॉन म्हणजे 10⁻6, अँगस्ट्रॉम म्हणजे 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर. मायक्रॉन माहिती आहे 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻9 मीटर. 1 फर्मी नावाचं एक युनिट आहे, 1 फर्मी FM, ते आहे ते 10⁻15 मीटर. न्यूक्लियसचे रेडियस जे आहे ती या फर्मीमध्ये मोजली जाणार आहे. असे हे वेगवेगळे लहान युनिट्स आहेत. त्याचबरोबर न्यूक्लियसचा जर एरिया मोजायचा असेल तर तो सुद्धा एकदम लहान असणार आहे आणि त्याच्यासाठीचं युनिट आहे ते बार्न असं आहे, BARN. आणि 1 बार्न म्हणजे 10⁻28 मीटर स्क्वेअर. हे आता एरियाचं युनिट आहे. ऍक्च्युली 1 बार्न इक्वल टू 10⁻28 मीटर स्क्वेअर असं आपल्याला मिळणार आहे. 10⁻28 मीटर स्क्वेअर असं आपल्याला मिळणार आहे. असं हे लेंथ मेजरमेंट. आणि आता आपल्याला थोडं मास मेजरमेंट आणि टाइम मेजरमेंटचा विचार करायचा आहे. मास मेजरमेंट ऑफ मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ती प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम जे काय एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती अवलंबून नाही. मास किलोग्रॅम मध्ये मोजलं जाणार आहे. जर आपण प्लॅनेटचं मास मोजायचं असेल तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वापर करणार आहे. नेहमी आपण जे काय रुटीन मध्ये मास मोजायचं असेल, तुम्ही मार्केटला गेला, काही भाजी खरेदी केली असेल किंवा काही किराणा माल खरेदी केला असेल तर तिथे आपण मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. बॅलन्स आहेत, फिजिकल बॅलन्स आहेत, मोस्टली आता डिजिटल बॅलन्स आलेले आहेत. आणि जर आपण ऍटॉमिक पार्टिकलचं मास विचारात घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचं युनिट आहे ते AMU, ॲटॉमिक मास युनिट. आणि हे जे काय 1 AMU आहे, ॲटॉमिक मास युनिट आहे, तो म्हणजे 1.67. ॲटॉमिक मास युनिट जे आहे ते 1.67 इंटू 10⁻, आपल्याला फॅक्टर लिहिता येणार आहे बघा या ठिकाणी. 1.67 इंटू 10⁻, आपल्याला मास जे लिहिता येणार आहे ते 10⁻27 किलोग्रॅम असं आहे. 1 ॲटॉमिक मास युनिट हे आपल्याला ॲटम्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अशा लहान लहान पार्टिकलचं मास जे आहे ते याच्या सहाय्याने मोजता येणार आहे. ऍक्च्युली 1 किलोग्रॅम म्हणजे काय होतं, प्लॅटिनम आणि इरिडियम हे जे अलॉय आहे त्याचा 1 किलोग्रॅम मासचा हा सिलेंडर जो आहे तो वेस्ट अँड मेजर ब्युरो जो आहे तिथं तो ठेवलेला होता. परंतु सायंटिस्टच्या असं लक्षात आलं की त्याच्यावरती काय डस्ट पार्टिकल्स जमा व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे त्याचं मास बदलायला लागलेला आहे. म्हणून अगदी रिसेंटली बघा 20 मे 2019 मध्ये या 1 किलोग्रॅमची डेफिनेशन बदललेली आहे. ती इलेक्ट्रोमॅग्नेट वरती विचारात घेतलेली आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, करंट पास केला की त्याच्याकडे मॅग्नेटिझम प्रॉपर्टी येते. बॅलन्स आहे, एका बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, दुसऱ्या बाजूला 1 किलोग्रॅम मास ठेवलेला आहे. या इलेक्ट्रोमॅग्नेट मधनं करंट पास केल्यानंतर दुसऱ्या बाजूचा जे काही 1 किलोग्रॅम मास आहे ते लिफ्ट करण्यासाठी, उचलण्यासाठी किती करंट पास करावा लागतो त्याला या ठिकाणी त्या करंटला 1 किलोग्रॅम असं म्हटलेलं आहे. 1 किलोग्रॅमची डेफिनेशन करंटच्या भाषेमध्ये सांगितलेली आहे, ज्याच्या सहाय्याने आपल्याला याचा उपयोग जो आहे मध्ये हेवी वेट जे आहे ते लिफ्ट करण्यासाठी, उचलण्यासाठी अशा या इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. असं हे मास मेजरमेंट. बघा, मोठा मास मोजायचा असेल प्लॅनेटचं तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, रुटीन मास मोजायचा असेल तर फिजिकल बॅलन्स, डिजिटल बॅलन्स वरती, आणि ॲटॉमिक मास किंवा न्यूक्लिअर मास किंवा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचं मास मोजायचं असेल तर त्याच्यासाठीच युनिट आहे AMU असं युनिट आहे. असं हे मास मेजरमेंट. आणि तिसरा पार्ट जो आहे तो टाइम मेजरमेंटचा आहे. तिसरा टाइम फॅक्टर आहे तो मेजरमेंट ऑफ टाइम. लेंथ मास टाइम
ह्या फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्यातल्या या लेंथ मास टाइमचं आपल्याला मेजरमेंट सांगितलेलं आहे. टाइम मेजरमेंट हे टाइम मोजत असताना बघा या ठिकाणी कुठलंही घड्याळ घेतलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला टाइम मोजता येणार. डिजिटल आहे, मेकॅनिकल आहे. मेकॅनिकल मोस्टली आउटडेटेड झालेले आहेत, सगळे डिजिटल वॉच आलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी सोलार डे म्हणजे 24 तास तो जो टाइम आहे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा पिरियॉडिक टाइम जो आहे तो 24 तास. 1 इयर म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा जो काही टाइम आहे तो 365 दिवस. लुनार डे म्हणजे या ठिकाणी या लुनार मंथ आपण घेऊया. लुनार मंथ म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा जो काही टाइम आहे 27.3 डेज असा आहे. असे हे टाइमचे वेगवेगळे या ठिकाणी फॅक्टर्स आपल्याला सांगता येणार आहे. आता आपण या ठिकाणी हे टाइम जो आहे त्याचा युनिट आहे ते सेकंद असा आहे. आपण ज्या ज्या सिस्टीम बघितल्या सगळीकडे ते टाइमचं युनिट आहे ते सेकंद असा आलेला आहे. सीसीएम जो काय ऍटम आहे, सीसीएम जो काय ऍटम आहे 133 आयसोटोप्स आहे. याच्या ऍटमच्या व्हायब्रेशन्स आहे एका सेकंदामध्ये. किती व्हायब्रेशन्स आहे बघा, 99192 631 आणि 770. पुन्हा आपल्याला हा वाचता येणार आहे बघा. इथून पुढे 100 वाचणार आहे, इथून पुढे 331,000 वाचणार आहे, 192 त्याला हजारच्या पुढे मिलियन येणार आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साइडला आलं की बिलियन येणार आहे. पुन्हा 3 डिजिट लेफ्ट साइडला आलं की ट्रिलियन येणार आहे. आपल्याला इथंपर्यंतच आहे 9,1,631,770 व्हायब्रेशन्स. एवढ्या प्रचंड संख्येनं व्हायब्रेशन्स आहे एका सेकंदामध्ये. या सीसीएम ऍटमच्या ते सीसीएम ऍटम क्लॉक जे आहे त्याच्या एका सेकंदामध्ये एवढ्या व्हायब्रेशनला आपण 1 सेकंद असं म्हणणार आहे. एवढ्या व्हायब्रेशनला आपण या ठिकाणी 1 सेकंद असं म्हणणार आहे. असे हे टाइम मास लेंथ मेजरमेंट आहे. आणि आता आपल्याला यातली नवीन एक क्वांटिटी सांगायची आहे ती म्हणजे डायमेन्शन्स. काय आहे बघा डायमेन्शन्स. डायमेन्शन्स म्हणजे डिफाईन कसं केलेलं बघा. द पॉवर्स टू वेट द फंडामेंटल युनिट्स आर रेस्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. कुठली भौतिक राशी घेतली तर त्या फंडामेंटल युनिटचे डायमेन्शन म्हणजे घात जे आहेत त्याला आपण या ठिकाणी डायमेन्शन असं म्हणणार आहे. डायमेन्शन म्हणजे पॉवर्स. आता फंडामेंटल युनिट्स काय आहेत बघा. डायमेन्शन साठी लेंथला एल आहे, मासला एम आहे, टाइमला टी आहे, टेम्परेचरला कॅपिटल के आहे, इलेक्ट्रिक करंटला आय आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीला सी असा आहे, कॅन्डेलाचा सी, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला MOL असा आहे. बघा 3, 4, 5, 6, 7 या 7 क्वांटिटी याच्यामध्ये सगळे डायमेन्शन एक्सप्रेस करता येतात. फंडामेंटलचे तर एक्सप्रेस करतात, डिराइव्ड सुद्धा याच्यामध्येच आपण एक्सप्रेस करणार आहे. लेंथला कॅपिटल एल, मासला कॅपिटल एम, टाइमला कॅपिटल टी, टेम्परेचरला कॅपिटल के, इलेक्ट्रिक करंटला कॅपिटल आय, ल्युमिनस इंटेन्सिटीला कॅपिटल सी, अमाऊंट ऑफ सबस्टन्सला MOL असं आपण लिहिणार आहे. हे फंडामेंटल युनिट्स आहे. याच्या पॉवर्स म्हणजे डायमेन्शन. मग समजा मला लेंथचं डायमेन्शन पाहिजे स्मॉल एल, काय लिहिणार बघा. मास नाही याच्यामध्ये 0 लिहिणार, लेंथ एकदाचा आहे 1 लिहिणार, टाइम नाही 0 लिहिणार. मला समजा मासचं डायमेन्शन पाहिजे, मास आहे एकदाच, लेंथचा रेफरन्स नाही 0, टाइमचा रेफरन्स नाही 0. मला समजा टाइम मोजायचा आहे, टाइमचं डायमेन्शन काय येणार बघा M0 L0 T1. म्हणजे यातली कुठलीही फंडामेंटल क्वांटिटी घेतली की त्याचं डायमेन्शन जे आहे ते 1 करायचं, बाकीच्यांचं 0 करायचं. मोस्टली या तिघांचा जास्तीत जास्त वापर करणार आहे. द पॉवर्स
to which fundamental units MLT are raised to obtain the unit of that quantity, त्याला आपण डायमेन्शन असं म्हणणार आहे. याला आपण डायमेन्शनल इक्वेशन असं नाव देणार आहे. याला आपण डायमेन्शनल इक्वेशन असं नाव देणार आहे. याला डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हणणार आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये MLT च्या पॉवर त्याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हणणार आहे. याला डायमेन्शनल इक्वेशन असं म्हणणार आहे. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. बघा अगदी साध्या सोप्या क्वांटिटी पासून आपण सुरू करूया. काय लिहिता येते बघा, एरिया. एरियाला आपण समजा ए घेतला तर त्याचा साधा सोपा फॉर्म्युला एल स्क्वेअर, लेंथ स्क्वेअर किंवा लेंथ इंटू ब्रेड किंवा पाय आर स्क्वेअर. आता बघा डायमेन्शन ऑफ एरिया ए लिहायचं आहे. या लेंथचं डायमेन्शन लिहित असताना काय लिहिणार बघा, M0 L1 T0 आणि त्याचा घात 2 आहे. म्हणजे एरियाचं डायमेन्शन लिहित असताना काय लिहिणार बघा, M0 L2 T0 असं लिहिणार. समजा मी व्हॉल्यूम घेतला, दुसरी क्वांटिटी व्हॉल्यूम, व्ही असं नोटेशन आहे, त्याला एल क्यूब असं नोटेशन आहे. क्यूबचा व्हॉल्यूम आहे तो एल क्यूब आहे. म्हणजे काय लिहिणार बघा, व्हॉल्यूमचं डायमेन्शन एमचा रेफरन्स नाही, लेंथचा आहे तो पॉवर 3 आहे, टाइमचा 0 आहे. समजा मी या ठिकाणी मोमेंटम घेतला, P इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. P इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि याचं डायमेन्शन आपल्याला लिहायचंय. कसं लिहिता येईल बघा, डायमेन्शन ऑफ P इक्वल टू डायमेन्शन ऑफ M, डायमेन्शन ऑफ डिस्टन्स आणि डायमेन्शन ऑफ टाइम. मोमेंटम मास इंटू वेलोसिटी. मासचं डायमेन्शन M1 L0 T0 येणार आणि डिस्टन्सचं डायमेन्शन आहे तर बाकी क्वांटिटी 0 असणार आहे, L1 येणार आहे, टाइमचं T1 येणार आहे. आपण डिनॉमिनेटरला काही ठेवणार नाही, सगळं न्यूमरेटरला शिफ्ट करणार. टाइम वरती येणार आहे आणि याचं डायमेन्शन बघा, M1 L1 आणि T आलेला वरती -1. गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करणार, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करणार. हे मोमेंटमचं डायमेन्शन. त्यानंतर समजा आपण वेलॉसिटीचं काढायचं असेल तर कसं काढता येईल बघा, एक एक डायमेन्शन आपण या ठिकाणी बघूया. वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तिथं आलेलंच आहे. v इक्वल टू डिस्टन्स आहे तर L1, बाकी डायमेन्शन 0 आहे, लिहायची काही गरज नाही. टाइम 1 म्हणजे वेलॉसिटीचं डायमेन्शन येणार आहे L1 आणि T-1. एक्सलरेशन पाहिजे असेल आपल्याला. एक्सलरेशन म्हणजे वेलॉसिटी अपॉन टाइम असं लिहिणार. डायमेन्शन ऑफ एक्सलरेशन इक्वल टू डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी अपॉन डायमेन्शन ऑफ टाइम. काय लिहिणार बघा, वेलॉसिटीचं डायमेन्शन आहे L1 T-1 डिवाइडेड बाय टाइम 1 आहे. तो रिराईट केला की काय लिहिता येणार बघा, L1 T-2. समजा मी फोर्सचं डायमेन्शन घ्यायचं ठरवलं. फोर्सचं डायमेन्शन पाहिजे असेल तर काय लिहिणार बघा, F इक्वल टू MA मास इंटू एक्सलरेशन. मासचं डायमेन्शन, एक्सलरेशनचं डायमेन्शन. फोर्सचं डायमेन्शन बरोबर मासचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला M1, बाकीचं 0 आहे. एक्सलरेशनचं काय लिहिणार बघा, L1 T-2 म्हणजे फोर्सचं डायमेन्शन येणार आहे M1 L1 T-2 असे फोर्सचं डायमेन्शन येणार आहे. समजा आपण प्रेशर घेतला असेल तर फोर्स अपॉन एरिया. फोर्स प्रेशरचं डायमेन्शन बघा, प्रेशर फोर्सचं डायमेन्शन डिवाइडेड बाय एरियाचं डायमेन्शन. काय लिहिलंय बघा, प्रेशर ही क्वांटिटी प्रेशर आहे. फोर्स आपल्याकडे आहे M1 L1 T-2. एरियाचं आपल्याकडे आहे L2. प्रेशरचं डायमेन्शन हा 2 वरती गेला, M1 1-2 म्हणजे L-1 T-2. वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येणार आहेत.
मग आपल्याला वेगवेगळ्या क्वांटिटी या ठिकाणी विचारात घेतले की त्यांचे डायमेन्शन या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतील. त्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. एक आहे ते टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन, दुसरं आहे ते टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम, आणि तिसरं आहे ते टू डिराइव्ह द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय, भौतिक शास्त्रातली वेगवेगळी जी काही समीकरणं आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे. पहिलं बघा व्ही इक्वल टू यू प्लस एटी, हे बरोबर आहे का नाही याचा पडताळा डायमेन्शन न करता येणार आहे. दुसरं काय म्हटलं आपण, टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ ए सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम. म्हणजे काय, फोर्स SI युनिट न्यूटन आहे, CGS युनिट डाईन आहे. 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन 10⁵ फॅक्टर याच्या सहाय्याने काढता येणार आहे. आणि काय म्हणलं आपण की वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन डिराइव्ह करता येणार आहे. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन मास अँड व्हेलॉसिटी, हे रिलेशन आपल्याला कायनेटिक एनर्जीचं या डायमेन्शन प्रमाणे कॅल्क्युलेट करता येणार आहे. किंवा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन लेंथ अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते आपल्याला ऍक्सलरेशनच्या किती पॉवरला, लेंथच्या किती पॉवरला, ते आपल्याला या डायमेन्शन वरनं कॅल्क्युलेट करता येणार आहे.